धरती जयकारा गगन है सारा गूंजा रे। तर जय शिवराय मित्रांनो, तर मी आज आलोय मल्हारगडवरती आणि मल्हारगडच्या मागचं तुम्ही असं वातावरण पाहू शकता. एकदम कडक उन्हाचं वातावरण आणि तुम्ही जसं इथं गाडी खाली पार्क करून वरती येताल तसं तुम्हाला इथे डायरेक्टली चोर दरवाजा दिसतील. तर जाऊयात आता आपण चोर दरवाजाच्या आतमध्ये, बघूयात पुढे आपल्याला काय दिसण्यासारखं भेटते. चोर दरवाजा मित्रांनो संपला आणि आलो आपण किल्ल्याच्या चोर दरवाजाच्या आतमध्ये. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, चोर दरवाजा अगदी वरती ही तटबंदी आणि तुम्ही इथं मागं पाहू शकता हा आपला भगवा आणि इथं ह्या साईडला विहीर मध्ये पाणी आहे का नाही ते आता बघूयात आपण जाऊन. आणि हे जे काम किल्ल्याचं बांधकाम 1760 साली केलेला हा किल्ला उभारलेला. मित्रांनो तुम्ही ही विहीर पाहू शकता, तुम्हाला बोललो होतं विहीर. ह्या विहीरमध्ये बिलकुल ही काही पाणी नाही, खोल विहीर, 2-3 मजली अशी विहीर असेल ही. तर बघूयात आपण पुढे जाऊन. चोर दरवाजा थोडंसं पुढं आले की तुम्हाला असं खालचा व्ह्यू हा पाहायला भेटतो. आणि हा मल्हारगड आपल्या स्वराज्याच्या नंतरनं मराठा इतिहासातला हा शेवटचा गड. तर मित्रांनो विहिरीच्या थोडंसं पुढं आल्यावरती आपल्याला असं काहीतरी दिसण्यात येतं, पाणी साठवण्याचं तळ. जाऊन बघूयात आता आपण खाली. पाहू शकता मित्रांनो हा तळ तुम्ही, पाणी साठवण्यासाठी हा तळ, मोठा तळ असं म्हणलं देखील चालेल. बघूयात आता आपण पुढे जाऊन आपल्याला काय काय आणखीन बघण्यासारखं दिसतंय. इथून थोडंसं पुढे गेल्यावरती चोर दरवाजापासून तुम्ही थोडंसं पुढे आल्यावरती तुम्हाला हे तळ तुम्हाला इथं दिसेल. पण तळ हा वाला जो आता मी तुम्हाला दाखवला. आणि इथून थोडंसं पुढे गेल्यावरती म्हणजे ह्या तळाच्या देखील माग एक मंदिर आहे. आपण जाऊया तिथं आणि दाखवतो मित्रांनो तुम्हाला ते मंदिर देखील. तर मित्रांनो आता आपण आलो महादरवाजापाशी. महादरवाजाचं थोडंसं पुढं आलं तर आपल्याला इथे दिसतं 2 मंदिर, एक नाही तर 2 मंदिर आपल्याला दिसतं मित्रांनो इथं. एक मंदिर महादेव मंदिर आणि दुसरं म्हणजे खंडोबा मंदिर. तर हे जे पहिलंवालं मंदिर तुम्हाला दिसतंय हे आहे महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूचं जे तुम्हाला जे दिसतंय तिथलं तर ते आहे खंडोबा मंदिर. आणि त्याचसमोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती तिथं लावलेली आहे. आपण जाऊन आता इथं पाहूयात आता महाराजांना. थोडंसं कापून महादेव मंदिर आणि खंडोबा मंदिराच्या पुढं आल्यावरती आपल्याला दिसतं इथं राजवाडा. हा राजवाडा आहे मित्रांनो आणि ह्या राजवाड्यापाशी तुम्ही पाहू शकता. चप्पल काढतो, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. एकदम अशी छानशी एकदम पेंट पण एकदम सुंदर असं केलेलं आहे. आणि हा राजवाडा आहे मित्रांनो. इथं तुम्ही पाहू शकता हे जे दिसते तुम्हाला ही जी जागा तुम्हाला दिसते. आणखीन ही माझ्या मागची, ह्याच्या मागं तटबंदी पण आहे. आणि थोडंसं तसंच असं पुढं आल्यावरती आपल्याला पण इथं सेम असंच व्ह्यू आपल्याला दिसतो. आणखीन आता बघूयात आपण पुढे जाऊन आपल्याला आणखीन काय दिसण्यासारखं आहे. पण मित्रांनो तुम्ही जर का इथं येणार असाल तर एकदम हा ट्रेक एकदम छान उत्तम ट्रेक आहे. गाडी एकदम वरती आहे, ती फ्रेशरसाठी किंवा जे नवीन कोण असेल त्यांच्यासाठी एकदम हा भारी ट्रेक. आणखीन तिथनं थोडंसं पुढं आल्यावरती तुम्ही पाहू शकता का असं विहीर
उन्हाच्या पार याच्यामुळे पार त्या विहिरीतलं पाणी ना काय बघूयात. तर पुढे जाऊन आपल्याला आणखीन काय दिसतंय. तर मित्रांनो थोडंसं पुढं आल्यावरती आपल्या विहिरीपासून थोडंसं पुढं आल्यावरती आपल्याला काय असं एक घर आपल्याला दिसते. आपण ह्या वारात आपल्या घरात बापरे अतिशय अंधार. आतमध्ये खूप असा अंधार. एकदम छान असं गार वातावरण येतं बाहेरच्या पेक्षा. ते झोपायला असं मन होईल तुम्हाला आणि मला सुद्धा. तर मित्रांनो तुम्ही मल्हारगडवरती आल्यावरती 100% तुम्ही एकदा ही जागा तुम्ही एकदा बघावास.